कंपोजिट संस्कृत पेपर प्रथम विभागः उत्तर चित्रं दृष्ट्वा नामानि लिखत स्थगयति उरुकम मृदुमुद्रा अवलेहः संख्या 12 31 नवतिः सार्ध षड्वादनम 6:30 6:30 दशाधिक एकवादनम 1:10 1:10 सेकंड सेक्शन द्वितीय विभागः अवबोधनम कः कम वदति इदानीमेव संन्यासं स्वीकुरु माता शंकरं वदति सत्यम असत्यम एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं शरयू नदीं गतः असत्यम् एषः गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृतः एषः गद्यांशः आदि शंकराचार्यः इति पाठात् उद्धृतः किंवा इति पाठात् उद्धृतः एतस्मात् पाठात् उद्धृतः असंही चालेल शब्दज्ञानम गद्यांच्या 2 सप्तमी विभक्त्यंत चित्वा फर्स्ट लाईन मध्येच पहिल्या ओळीतच एकस्मिन दिने स्नाने 3 आहे इन द फर्स्ट लाईन इटसेल्फ नेक्स्ट क्वेश्चन विशेषण विशेष्य गृहीतम पुत्रम विवशा माता संधि तत्क्षणमेव तत्क्षणम अधिक एव गृहीतम गृहीतम पश्चात गृहीतम अधिक अपश्यत सेकंड पैसेज डैश नृपस्य राजधानी आसीत् प्रयाग क्षेत्रे स्तवनं तु ईश्वरस्यैव भवेत् चारणाः किमर्थम् उत्सुकाः चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत राजा राजासाठी अमरकोशातून यू कॅन राईट नृपः यू कॅन राईट भूपः तुम्ही पार्थिवः सुद्धा लिहू शकता राट सुद्धा लिहू शकता सो देर आर 4 वर्ड्स राट पार्थिवः नृपः अँड भूपः कुठलाही एक शब्द तिथे लिहायचा प्रथमेमध्ये पूर्ण सेंटेन्स परत लिहायचं तिकडे आन्सर लिहू जाल रेखाचित्र पृथुराजस्य प्रजाः पृथुराजस्य प्रजा कशी होती इट वॉज कृशाः अशक्ताः पशुवत जीवंती आणि निकृष्टान्नम खादन्ति नेक्स्ट सरलार्थ लिहिताना एक वाक्याचा इंट्रोडक्शन लिहायचं वैखानस या पॅसेज साठी आणि देन यू हॅव टू मूव्ह ऑन टू द ट्रान्सलेशन जे तुम्ही अभ्यास केला असेलच तसंच माध्यम भाषा या उत्तरम लिखत सुद्धा लिहिताना एक लाईनचं आधी इंट्रोडक्शन लिहायचं त्या लेसनचं आणि मग त्याचं पुढे आन्सर कंटिन्यू करायचं तृतीय विभाग पुरुष परीक्षा कथम भवती पुरुष परीक्षा श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा भवती कर्मणा च भवती च आवश्यक आहे आयदर श्रुतेन च शीलेन च गुणेन च कर्मणा च भवती असंही लिहिलं तरी चालेल श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा एकदाच एंडला च टाकला तरीही चालेल
सो ह्या चार गोष्टीमुळे बट द आन्सर तृतीयामध्येच पाहिजे, तृतीय विभक्तीमध्ये. प्राचीनाः विशेषण विशेष्य प्राचीनाः कविपंडिताः प्रसिद्धः पुरुषः. जालरेखाचित्र न भक्तः न याचक. इथे भक्तः, इथे याचक. पद्यांच्या दोन विभक्त्यंत द्वितीय विभक्त्यंत घटम पटम घंटाम. इथे घंटाम, शेवटच्या श्लोकात घटम पटम, देन इकडे तान आहे तान, मग इकडे कनकम आहे कनकम. सो हे सगळे द्वितीय आहे. त्यातले कुठलेही दोन लिहायचे. तथापि तथा प्लस अपि, कुर्याद रासभरोहणम कुर्यात अधिक रासभरोहणम. तीन श्लोक लिहायला दिलेले आहेत दोन ओळींचे. ते करेक्ट विदाउट एनी स्पेलिंग मिस्टेक्स लिहिले तर पूर्णच्या पूर्ण मार्क मिळतात. माध्यम भाषा सरलार्थम लिखत सुद्धा व्यवस्थित त्याच तेच टेन्स असं ठेवून जर लिहिलं आन्सर तर फुल मार्क्स मिळतात. इंट्रोडक्शन म्हणून एक सेंटेन्स लिहिलं तर दॅट वुड बी मोर बेटर. नाही लिहिलं तरी हरकत नाही, पण लिहिलं तर चांगलं आहे. देन कमिंग बॅक टू चतुर्थ विभाग. नाम सर्वनामात क्लासिफाय करायचे दिलेले खाली शब्द. अरण्ये नाम आहे. वयम, एक विल राईट इट. अरण्य इकडे येणार, वयम इकडे, नदी इथे येणार, ताहा इकडे आणि रथही इथे. ओके. क्लिअर. नेक्स्ट क्लासिफिकेशन क्रियापद आणि धातू साधित. त्याच्यात आनयती हे इथे येणार, हतः इथे येणार, अगच्छत क्रियापद, कर्तव्यम आणि इथे भवेत. क्लिअर. डॅश वेदाः वर्तन्ते, चत्वारः वेदाः वर्तन्ते, श्रीकृष्ण देवक्याः अष्टमम् अपत्यम्, अहम् एकं पाठं द्विवारं सम्यक् पठामि. समास रामस्य अभिषेकः, रामस्य अभिषेकः षष्ठी तत्पुरुष, न शक्यं न तत्पुरुष, मृगः च शृगालः च इतरेतर द्वंद्व, सद्गुणाः एव संपत्ति कर्मधारय, महान भाग यस्य सह बहुव्रीही आणि क्रमम अनुसृत्य अव्ययभाव. कुसुमम पुष्पम, लघुः गुरुः, मृगः हरिणः आणि बद्धः मुक्तः. नेक्स्ट क्वेश्चन. कणादेन परमाणु व्याख्या कृता हे कर्मवाच्य वाक्य आहे. त्वम आत्मानं मृतवत संदर्शय, त्वम आहे सो संदर्शय लोट लकाराचं रूप वापरायचं मध्यम पुरुषाचं. संस्कृत भाषा मम, विशेषण भाषाचं येणार प्रिया, प्रिया भाषा. लास्ट क्वेश्चन. विशिष्ट विभक्ते हे उपयोगम ह्या कथसाठी चतुर्थीची आवश्यकता असते. चतुर्थी
कुठलाही शब्द घेऊन वाक्य बनवता येतो. विनासाठी द्वितीया, तृतीया आणि पंचमी या तिन्ही पैकी कशातलंही वाक्य बनू शकतं. गम गच्छला द्वितीयेची आवश्यकता असते आणि नमःला चतुर्थीची असते. श्री गणेशाय नमः.